होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. निरोगी असणं ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असते असं म्हणतात आणि खरोखर म्हणूनच आपण आरोग्यम धनसंपदा असं म्हणतो. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती कोणती तर आपलं आरोग्य. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची मेहनत घेत असतो. शरीराबरोबरच आपण मानसिक व्यायाम सुद्धा करत असतो, मेडिटेशन करत असतो. पण या सगळ्याला जोड असते ती योग्य उपचारांची सुद्धा. कारण कोणताही आजार, कोणताही रोग हा समूळ नष्ट करण्यासाठी जसे डॉक्टरांचे अतोनात प्रयत्न महत्त्वाचे असतात, तसेच एक रुग्ण म्हणून आपली सुद्धा जबाबदारी असते या सगळ्या आजारातनं बाहेर पडण्याची आणि ती सुद्धा अगदी समूळ आजार हा सगळा नष्ट करून बाहेर पडण्याची. आणि म्हणूनच इथे आपल्या मदतीला धावून येतं ते नम्मा होमिओपॅथी. नम्मा होमिओपॅथीमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे उपचार केले जातात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोतच. आणि त्यासाठीच नम्मा होमिओपॅथीची माहिती देण्यासाठी आणि एका व्याधीवर आज चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत डॉक्टर प्रांजळ चव्हाण. नमस्कार. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आजचा विषय आहे व्हेरिको वेन्स. आणि अनेक वेळेला प्रेक्षकांना किंवा अनेक रुग्णांना सुद्धा व्हेरिकोज वेन्स काय हे अगदी वरवरचं माहिती असतं, मात्र मूळवर त्याचं मुळातलं संशोधन करण्यासाठी डॉक्टरांची गरज लागते. एक डॉक्टर म्हणून व्हेरिकोज वेन्स याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हेरिकोज वेन्स नक्की काय आहे ते आता आपण नीट समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये शुद्ध वाहिनी आणि अशुद्ध वाहिनी अशा दोन मुख्य वाहिन्या असतात. अशुद्ध वाहिनी ही जी आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून हृदयाकडे रक्तपुरवठा करत असते. तो रक्तपुरवठा एका वॉलच्या साहाय्याने होत असतात. म्हणजे मराठीत त्याला आपण झडपा किंवा पडदे म्हणूया. ते पडदे आपल्या शरीराच्या वेन्समध्ये असे फ्लॅपिंग होत असतात, उडत असतात, जे रक्ताला अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरोधात काम करत असतात. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती ही वरून खाली येते, तर आपलं अशुद्ध रक्त हे खालून हे वरती त्या ठिकाणी जात असतात. तर या ठिकाणी ह्या झडपा कार्यरत असतात. या झडपांचं जे काही चलनवलन आहे त्या ठिकाणी ते त्या रक्ताला पुरवठा करत असतं किंवा ते हृदयाकडे घेऊन जाण्यास मदत करत असतं. ज्यावेळी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, काही ना काही कारणामुळे ह्या झडपा निकामी होतात, त्यांचं कार्य कमी होतं, त्यांची जी ग्रोथ असते ते स्टंटेड होते, त्यामुळे त्या शिरांमध्ये रक्ताच्या काही सेल्स तिथे अडकायला लागतात. रक्ताच्या काही सेल्स त्या ठिकाणी अडकल्यावर त्या शिरा थोड्याशा फुगीर व्हायला लागतात. त्या शिरा ह्या फुगीर झाल्यानंतर त्या ठिकाणी काही जणांना पेन व्हायला लागते, दुखायला लागते, काही जणांना आग व्हायला लागते, असे वेगवेगळे काही सिम्पटम्स त्या ठिकाणी जाणवायला लागत असतात. असे अनेक कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी जाणवतात. आता पुढे जाऊयात, त्या अनुषंगाने ते कळेलच की पुढे काय काय कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा हा आहे की व्हेरिकोज वेन म्हणजे काय, तर आपण ते आता समजावून सांगितलं आहे. पण सगळ्यात सुरुवातीला साधारण काय लक्षणं दिसून येतात? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा छोटासा त्रास असतो ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण तो छोटाच त्रास मोठ्या आजाराचं रूपांतर होऊ शकतं. म्हणजे त्या छोट्या त्रासाचंच मोठ्या आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. व्हेरिकोज वेन्सच्या बाबतीत काय सांगता येईल? व्हेरिकोज वेन्स हा आजार आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आजार लवकर कळून येत नाही. खूप सारे व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे काय, त्याची लक्षणं काय असतात सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिले जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे व्यक्ती फार उभे राहतात किंवा अति बसून काम करतात, लॉंग स्टँडिंग ज्यांचं काम आहे, लाईक आपले पोलीस बांधव आहेत, टीचर लोक आहेत किंवा जे काही फील्ड वर्कर्स आहेत, ते व्यक्ती फार उभं राहून काम करत आहेत, फार कष्टाची जी कामं करत आहेत, फील्ड वर्क करत आहेत, त्या व्यक्तींमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स हे जाणवायला लागतं. त्या व्यक्तींमध्ये ह्या ज्या शिरा आहेत त्या ताणल्या जातात. ताण आल्यावर त्या शिरांमधल्या ज्या वॉल असतात त्या कुठेतरी ताणून खराब होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने काही कॉम्प्लिकेशन जाणवतात. म्हणजे त्यांना पेन व्हायला लागतं, काही जणांना पायाला खाली सूज यायला लागते, काही जणांच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल होणं किंवा काही डिस्कलरेशन, लाईक काही जणांना ब्लॅकिश, ब्लूइश, पर्पलिश, रेडिश असे पायांमध्ये काही वेगवेगळे कलर जाणवायला लागतात. पण खूप सारे व्यक्ती ह्याला एक स्किन डिसीज किंवा हा एक त्वचेचा आजार आहे म्हणून चुकीची उपचार पद्धती घेऊन
त्या ठिकाणी ट्रीट करतात आणि त्याच्यानंतर हे कॉम्प्लिकेशन अजून वाढायला लागतं. पण अशा वेळेला जर रुग्णाला जर माहिती नसेल की हा कशा पद्धतीचा आजार त्यांना होतोय, जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळेला एखादा त्वचेचा आजार म्हणून त्वचेच्या संदर्भातले उपचार त्यांच्याकडनं घेतले जातात, नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर असे चुकीचे उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला तुम्ही कशा पद्धतीने हाताळता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक काम करतो की जो व्यक्ती तिथे क्लिनिकला आलेला आहे आपली समस्या घेऊन, त्या व्यक्तीचं व्यवस्थित आम्ही पहिले चेकअप करतो. व्यवस्थित चेक केल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही एक प्रॉपर माहिती घेऊन किंवा काही इन्व्हेस्टिगेशन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही व्यवस्थित त्याचं निदान करतो आणि निदान केल्यानंतर त्याच्यावरची उपचार पद्धती ठरवतो. उपचार पद्धती ही हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी सुधारणा आणत असते. कुठल्याही होमिओपॅथी उपचार पद्धती ही थोडीशी संथ गतीने पण नक्कीच तुम्हाला परमनंट आणि सकारात्मक रिझल्ट ही देत असते. त्याच्यामुळे नम्मा होमिओपॅथीमध्ये हे जे पेशंट्स आलेले असतात त्यांचं व्यवस्थित आमच्याकडे पॅनल असतं, आमचे व्यवस्थित सगळे डॉक्टर्स असतात. सगळे डॉक्टर त्यांची व्यवस्थित चौकशी करतात, चेकअप करतात आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यासाठी पेशंटला सांगतात. व्हेरिकोज वेन्स बद्दल अनेक गैरसमज आहेत जे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगितलेच डॉक्टर, पण त्याचबरोबर या आजाराची गंभीरता किती असू शकते, हा आजार किती इंटेन्स होऊ शकतो? खूप सारे व्यक्ती जेव्हा आमच्या क्लिनिकला येतात तेव्हा ते व्यक्ती आम्हाला म्हणतात की आम्हाला 10 वर्षापासून व्हेरिकोज वेन्स आहे, 15 वर्षापासून व्हेरिकोज वेन्स आहे, 20 वर्षापासून व्हेरिकोज आहे, अनुवंशिकता आहे. बेसिकली खूप साऱ्या व्यक्तींना ह्याची गंभीरता समजून येत नाही. हा आजाराकडे खूप सारे व्यक्ती दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे काय होतं तर हा आजार हळूहळू पुढे वाढत जाऊन गंभीर स्वरूप प्राप्त करतो. म्हणजे काय तर खूप साऱ्या व्यक्तींमध्ये ह्याच्यामुळे हार्ट ब्लॉकची शक्यता असते. कारण अशुद्ध रक्ताचं जे चलनवलन त्या ठिकाणी होत असतं, त्याच्या गुठळ्या रक्ताच्या गुठळ्या होत असतात, या हळूहळू तुमच्या हृदयाकडे पोहोचून हृदयाला धोका देण्याची शक्यता दाट असते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा एक की त्या ठिकाणी अल्सरेशन फॉर्मेशन होऊ शकतं. अल्सरेशन फॉर्मेशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी ज्या व्हेरिकोजच्या ज्या व्हेन्सच्या फुगलेल्या व्हेन्स आहेत तिथे जखम व्हायला लागते आणि ती जी जखम असते ती लवकर भरत नाही. लवकर न भरता ती जखम फार हळूहळू मोठी होत जाते आणि त्याच्यातून पस, पाणी, डिस्चार्ज वेगवेगळे असे तत्व तिकडून बाहेर निघत असतात. ते दिसायलाही पहिली गोष्ट ऑकवर्ड दिसतं आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप वेदना होतात, खूप त्रास होतो आणि त्या व्यक्तीचं पुढे ऑपरेशन पर्यंत कॉम्प्लिकेशन जाऊ शकतं. बरोबर आहे. होमिओपॅथीबद्दल अजून एक गैरसमज असा सुद्धा आहे की होमिओपॅथीचे उपचार घ्यायला लागल्यानंतर साधारण जी लक्षणं आहेत आजाराची ती वाढलेली दिसतात आणि मग अचानक ही लक्षणं कमी होऊन तो आजार बरा होण्याच्या मार्गावर जातो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, खूप साऱ्या व्यक्तींमध्ये हे आम्ही सांगत असतो की सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या जे काही आजाराची जी लक्षणं आहेत ती 5 ते 10% वाढू शकतात. त्याचं कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा ॲक्शन मेडिसिन दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ॲक्शन पोटेन्शियल सिस्टम ॲक्टिवेट होत असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरातला आजार आणि आम्ही जी नम्मा होमिओपॅथी दिलेली औषधं यांचा त्या ठिकाणी एक प्रकारचा, आता मराठीत आपण जर समजून सांगायचं त्यांचं युद्ध होतं. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातल्या काही ॲक्टिवेटेड सेल्स असतात, ज्या डिॲक्टिवेटेड सेल असतात त्या थोड्याशा वाढण्याची शक्यता असते. त्याच्या अनुषंगाने हे कॉम्प्लिकेशन थोडं वाढू शकतं, पण ते अल्प कालावधीसाठी असतं. ते जो काही त्रास होतो तो काही दिवसानंतर हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होत असते. याचा अर्थ होमिओपॅथी उपचार सुरू केल्यानंतर आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचे उपचार सुरू झाल्यानंतर जर ही लक्षणं उपचार घेतल्यानंतर सुद्धा 5 ते 10% वाढली तर घाबरायचं काहीच कारण नाहीये. कारण याचा अर्थ आपण असाच घ्यायचा आहे की आता हे उपचार आपल्या शरीरावर लागू पडतायत आणि आपला आजार समूळ नष्ट होण्यासाठी आता मदत व्हायला सुरुवात झालेली आहे. या विषयावर अजून माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहेच, पण त्यापूर्वी डॉक्टर मला सांगायचंय की आपण बऱ्याचदा म्हणतो की एखादी उपचार पद्धत आपल्या शरीरावर लागू पडताना फक्त आपल्या शरीरामध्ये जी व्याधी आहे, मग समजा एखादा फुफ्फुसाचा आजार असेल किंवा साधा सर्दी खोकला सारखे त्रास असतील, तर फक्त याच व्याधींवर होमिओपॅथी उपचार करत नाही तर समूळ नष्ट करणं म्हणजे काय, मग आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे आजार आहेत मानसिक लेवलवर असू शकतात, मानसिक पातळीवर असू शकतात, शारीरिक पातळीवर असू शकतात, तशा वेगवेगळ्या पातळींवर जाऊन ही होमिओपॅथी उपचार आपल्याला लागू पडत असतात. हे फक्त मीच म्हणत नाही किंवा फक्त डॉक्टरच म्हणत नाहीत, तर अगदी भारताचे माजी राष्ट्रपती
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुद्धा असंच स्टेटमेंट केलेलं आणि म्हणूनच होमिओपॅथीवर संपूर्ण जगाने विश्वास ठेवावा असं अनेक मान्यवर व्यक्ती आपल्याला नेहमी वेळोवेळी सांगत असतात. पुन्हा एकदा आपण मूळ विषयाकडे वळूया. व्हेरिकोज वेन्स या विषयावर आपण चर्चा करतोय. तर तुमच्याकडे अनेक अनुभव असतील, अनेक रुग्णांना आजपर्यंत तुम्ही ट्रीट केलेला आहे. जवळजवळ 4 ते 5 वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. याबद्दल काय सांगाल? काही असा अनुभव आहे जो तुम्ही आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकाल? नक्कीच. मला तर यावेळी एका पेशंटची आठवण आली. ते व्यक्ती पोलीस होते, नुकतेच रिटायर्ड झालेले होते. खूप वर्षांपासून त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता, पण त्यांच्या कामाच्या दगदगीमुळे, बाकीच्या गोष्टीमुळे त्यांना त्या त्रासाकडे लक्ष देता आलं नाही किंवा त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि त्या अनुषंगाने त्यांना खूप सारा त्रास हा त्याच्या काही कालावधीत झालेला होता. पण त्यांनी तात्पुरते काही इलाज घेऊन तो आजार हा पुढे रेटत गेले. जेव्हा ते रिटायर्ड झाले तेव्हा त्याच्यानंतर त्यांचं एकदम शांततेचं लाईफ चालू झालं. त्या दरम्यान त्यांना खूप सारे कॉम्प्लिकेशन त्या ठिकाणी जाणवायला लागले. मग तेव्हा ते आमच्या क्लिनिकमध्ये आले, नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये आले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची व्यवस्थित चौकशी करून इन्व्हेस्टिगेशन पॉईंटमध्ये जाऊन व्यवस्थित त्यांना उपचार पद्धती केली आणि जवळपास 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना खूप सारा छान हा फरक पडत गेला. म्हणजे काय तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते इथे क्लिनिकमध्ये आलेले होते तेव्हा त्यांच्या पायाच्या शिरा हा खूप फुगीरपणा झालेला होता, खूप सारा पेन होत होतं, खूप इचिंग होत होती, ब्लॅकिश डिस्कलरेशन आलेलं होतं. त्या ठिकाणी पाय पूर्ण काळा पडत गेलेला होता. दोन्ही पाय त्यांचे पूर्ण काळे पडत गेलेले होते. जसं त्यांनी आम्हाला होमिओपॅथिकला अप्रोच केलं, होमिओपॅथिक औषध त्यांनी स्टार्ट केली, हळूहळू त्यांच्यामध्ये खूप छान सुधारणा होत गेली. जवळपास 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळेपणा तिथे त्या ठिकाणी कमी झाला. कारण खूप साऱ्या व्यक्तींमध्ये असं जाणवत असतं की आपलं सौंदर्य, आपली त्वचा, खूप साऱ्या व्यक्तींना सर मला हे दिसतं आहे, मला हे दिसतं आहे, मला ते दिसतं आहे, मला काळेपणा मला शरीराच्या ह्याच्या ठिकाणी झालेला आहे, तो त्यांना काढायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तो ब्लॅकिश डिस्कलरेशन त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं कमी झालं. त्याच्यानंतर त्यांच्या पायाच्या ज्या शिरा होत्या, ज्या अत्यंत मोठ्या फुगलेल्या होत्या, त्या काही प्रमाणामध्ये हळूहळू कमी होत गेल्या आणि व्यवस्थित त्यांची उपचार पद्धती त्या ठिकाणी छान पद्धतीने संपन्न झालेली आहे. बरोबर आहे. याचबरोबर हे उपचार आपल्या शरीरावर योग्य पद्धतीने लागू पडण्यासाठी, जसं तुम्ही सांगितलं की या अनुभवामध्ये समोरची व्यक्ती ही सुद्धा खूप सकारात्मक विचारांनी त्या डॉक्टरांकडे आलेली असते आणि ती जर सकारात्मक असेल तर आपल्या शरीरावर, आपल्या मनावर या सगळ्या उपचारांचा योग्य तो परिणाम लवकरात लवकर दिसायला लागतो. तर अशी ही म्हणजे पेशंट्सनी सुद्धा किती सहकार्य अशा वेळेला डॉक्टर्सना केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक रुग्णांची अनेक एक्सपेक्टेशन्स असतात की हे लवकरात लवकर व्हावं. जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की होमिओपॅथी ही स्लो बट स्टेडी आणि खरोखर खात्रीशीर इलाज देणारी ट्रीटमेंट असल्यामुळे थोडे पेशन्स जर ठेवले तर नक्कीच आपल्याला लाभ होऊ शकतो. याबद्दल काय सांगा? नाही, नक्कीच. मी तर प्रत्येक पेशंटला तेच वाक्य सांगत असतो की सर, जेव्हा पण तुम्ही इथे नम्मामध्ये येत असाल तेव्हा नक्कीच तुम्हाला खात्रीशीर नक्कीच उपचार पद्धती व्यवस्थित मिळेल. तुमचा आजार नक्कीचरित्या कमी करण्याचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, पण त्यासाठी तुमचाही मला नक्कीच सपोर्ट असला पाहिजे. कारण साथ आणि प्रतिसाद ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. माझा जशी तुम्हाला साथ आहे तसा तुमचाही मला जर साथ असेल तर नक्कीच त्या ठिकाणी उपचार पद्धती खूप छान पद्धतीने पुढे जात असते. कारण कसं आहे, आपण हा आजार किती वाढलेला आहे किंवा किती वर्षांपासून तुम्ही तो त्रास अंगावर सहन केलेला आहे, किती कॉम्प्लिकेशन तुम्ही तुमच्या आतमध्ये ठेवलेले आहेत, ते जोपर्यंत बाहेर निघत नाहीत, जोपर्यंत त्याच्या मुळाशी आपण होमिओपॅथीत जात नाही, तोपर्यंत हा कॉम्प्लिकेशन्सचा मुद्दा जो आहे तो पुढे पुढे वाढत जातो. त्याच्यामुळे माझं प्रत्येक पेशंटला एकच सल्ला असतो की होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेताना थोडा संयम ठेवा. खात्रीशीररित्या तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये उपचार पद्धती मिळेल. आमचं नक्कीच डॉक्टरांचं पॅनल असतं, डॉक्टर आम्ही सगळे तुम्हाला छान उपचार पद्धती देत असतो. फक्त त्या ठिकाणी थोडेसे पेशन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, होमिओपॅथिक औषधं ज्या व्यक्तीची चालू असतात त्या व्यक्तीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने मी प्रत्येक पेशंटला सांगत असतो की काही जी पथ्यपाणी आहेत, काही तुमच्या वयानुसार पथ्यपाणीही सांभाळणं अत्यंत गरजेचं असतं. तसेच काही व्यक्ती धूम्रपान करीत असतात, काही अल्कोहोल करत असतात किंवा काही ज्या गोष्टी काही अप्रोक्ष तुम्ही व्यसन करत असतात, ती जी व्यसनं आहेत ती शक्यतो तरी होमिओपॅथिक औषधं चालू असताना जर टाळलीत तर होमिओपॅथिक औषधांची जी तुम्हाला गुणवत्ता आहे ती नक्कीच वाढेल आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल.
हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. खरोखर व्हेरिकोज वेन्स बद्दल खूप कमी माहिती असताना जर डॉक्टरांकडनं योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच काय उपचार घेतले जातात आणि कधी ते घ्यावेत याबद्दल एक क्लॅरिटी आपल्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये येते. पण त्याचबरोबर आपल्याला चेतन केळकर म्हणून नागपूरवरनं फोन येतोय. नमस्कार चेतनजी. हा बोला. नमस्कार, मी चेतन केळकर नागपूरवरून बोलतोय. माझं वय आता 30 वर्ष आहे. मला व्हेरिकोसिनचा त्रास आहे. ऑलरेडी सर्जनने मला सर्जरी करायला सांगितली आहे, पण मला सर्जरी करायची नाही. माझा नम्मा होमिओपॅथीमध्ये इलाज होईल का? शस्त्रक्रिया टाळण्यासाठी म्हणून नक्की नम्मा होमिओपॅथीमध्ये काय प्रकारचे उपचार केले जातात असा त्यांचा एक प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. हे बघा, तर जसं तुम्ही म्हणतायत की तुम्हाला व्हेरिकोसिलचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्हाला तो ऑपरेशन सजेस्ट केलेला आहे. आता त्याची तुम्ही गंभीरता लक्षात घेऊन नक्कीच तुम्ही नम्मा होमिओपॅथीच्या नागपूर शाखेमध्ये तुम्ही उपचार पद्धती लगेच चालू करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला खूप छान उपचार पद्धती मिळेल. आमचे डॉक्टर्स तुम्हाला व्यवस्थित चेक करतील, व्यवस्थित तुम्हाला त्रासाचं आजाराचा कुठेपर्यंत तो आजार गेलेला आहे किंवा त्याच्या आता कुठल्या कंडिशनला तो गेलेला आहे, कुठल्या स्टेजेसला गेला आहे, त्याचं योग्य मार्गदर्शन करून इन्व्हेस्टिगेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन होईल आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उपचार पद्धती योग्य मिळेल. आणि काही अंशी तुम्हाला जर त्रास हा फार नॉर्मल असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळेल. नक्कीच चेतनजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालेलं असेल आणि खात्रीशीर इलाजासाठी जवळच्या जवळ लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकला भेट द्या. अनेक प्रेक्षकांना डॉक्टर हा प्रश्न पडतो की इतर पॅथीची औषधं जर चालू असतील, इतर पॅथीचे उपचार जर चालू असतील तर होमिओपॅथीचे उपचार घेतले पाहिजेत का, किंवा एखादी शस्त्रक्रिया जर सुचवलेली असेल तर अशा वेळेला होमिओपॅथीचे उपचार घेऊन किंवा नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर ती शस्त्रक्रिया टळू शकते का? हे बघा, होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती जेव्हा आम्ही देतो नम्मा होमिओपॅथीमध्ये, त्यावेळी काय केलं जातं की पेशंट कुठल्या स्टेजमध्ये त्या क्लिनिकमध्ये आलेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी बघितलं जातं. कारण काय होतं, तर खूप सारे व्यक्ती 10-10 वर्ष 12-12 वर्ष तो त्रास अंगावर सहन करून मग होमिओपॅथीकडे वळलेले असतात. का? कारण त्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि त्यांना ते ऑपरेशन टाळायचं आहे, बरोबर. तर त्यासाठी नक्कीच काही ठिकाणी नम्मा होमिओपॅथी तुम्हाला साथ देईल की काही अंशी काही व्यक्तींचे जर स्टेजेस खूप क्रिटिकल असतील किंवा काही स्टेजेस ह्या माइल्ड अँड टू मॉडरेट असतील तर नक्कीच आपण त्या ठिकाणी उपचार पद्धतीमध्ये त्या व्यक्तीचं ऑपरेशन हे टाळू शकतो आणि त्या व्यक्तीला छान पद्धतीने सुधारणा देऊ शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं आता काही व्यक्तींना डायबिटीज असेल, काही व्यक्तींना थायरॉइड आहे किंवा काही व्यक्तींना काही आजार आहेत, त्या व्यक्तीला सुद्धा होमिओपॅथी उपचार पद्धती सायमल्टेनियसली आपण देत असतो. आता जसे काही पेशंट्स व्हेरिकोज वेन संदर्भात ट्रीटमेंट घेत आहेत नम्मामध्ये, तर सोबत त्यांना समजा जर काही डायबिटीस आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे किंवा अनेक असे काही वेगळे आजार असतील तर सोबतच आम्ही त्या व्यक्तीला त्याच्या काय अनुषंगाने काही औषधं देऊन त्यांचं बीपी हे कंट्रोल ठेवण्यासाठी, डायबिटीस त्यांचा कंट्रोल ठेवण्यासाठी याही पद्धतीने होलिस्टिक कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो, होलिस्टिक कन्सेप्टने आम्ही त्या व्यक्तीला ट्रीट करत असतो. सोबत ज्या व्यक्तीला काही ती औषधं चालू असेल तर काही अंशी ते औषधं कशी आम्हाला कमी करता येईल त्याही दृष्टीने नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती ही नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्यकारी ठरू शकते. खरंच, म्हणजे व्याधी ही कोणत्याही स्टेजला जरी असली, आजार हा कितीही गंभीर होत असला तरी सुद्धा नम्मा होमिओपॅथीमध्ये येऊन लवकरात लवकर उपचार घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर नक्कीच ठरणार आहे. मात्र घरच्या घरी, जसं आपण व्हेरिकोज वेन्स बद्दल बोलतोय, अगदी पहिल्या स्टेजला व्हेरिकोज वेन्स असताना साधारण घरच्या घरी आपल्या प्रेक्षकांनी किंवा रुग्णांनी काय उपाय करावेत, काय उपचार करावेत? हे बघा, ज्या व्यक्तींना अगदी सुरुवातीच्या काळामध्येच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत आहे किंवा व्हेरिकोजच्या ज्या स्पायडर व्हेन्स आजूबाजूला दिसत आहेत, त्या व्यक्तीने सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे, तर एक, आपलं वजन कसं कंट्रोलमध्ये राहील, आपलं वजन कसं आपल्याला कमी करता येईल त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं फॉलो केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 2, काय करायचं आहे, झोपते वेळी पायाखाली एक उशी ठेवणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जे आपलं रक्त आहे ते हृदयाकडं येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या शरीरातल्या ज्या वॉल आहेत किंवा त्या झडपा आहेत त्या काही अंशी का होईना त्या ॲक्टिवेट होऊन ते ब्लड पुढे सर्क्युलेशन करण्यास मार्गदर्शन आहे. तिसरा मुद्दा, जर काही व्यक्तींचे पाय दुखत असतील तर हलक्या हाताने मालिश करू शकता तुम्ही घरातल्या घरी. खोबरेल तेलाने किंवा ऑलिव्ह ऑइलने तुम्ही हलक्या हाताने मस्तपैकी मालिश करून तुमच्या पायाला तुम्ही रिलॅक्स ठेवू शकता. मुद्दा क्रमांक 3, घरातल्या घरात तुम्ही जर डाएट फॉलो केलं, म्हणजे काय तर डाळिंब,
गाजर, बीट असे जे रक्तवाढीचे जे काही पदार्थ आहेत ते जर तुमच्या खाण्यामध्ये वाढले तर त्याचा फायदा हा नक्कीच रित्या व्हेरिकोज व्हेन्सच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आपल्याला फॉलो करता येऊ शकतं. कारण ह्या गोष्टी जर तुमच्या खाण्यापिण्यात जर आल्या तर त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम हे ॲक्टिव्हेशन होऊन थोडंसं ब्लड सर्क्युलेशन वाढू शकतं आणि त्याने करून तुमचा ब्लड फ्लो छान पद्धतीने तिथे मेंटेन होतो. बरोबर आहे, महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. खरं. आणि याच्या जोडीला नम्मा होमिओपॅथीची जर ट्रीटमेंट असेल तर लवकरात लवकर ती व्यक्ती, जसं नम्मा होमिओपॅथीच्या प्रत्येक क्लिनिकमधनं हॅपी फेसेस, स्माइली फेसेस घेऊन प्रत्येक व्यक्ती बाहेर पडते आणि आपल्या आजारावर योग्य उपचार मिळवते, डॉक्टरांकडनं योग्य मार्गदर्शन घेते. त्यामुळे लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला भेट द्या, आपल्या आजारातनं, आपल्या व्याधीमधनं मुक्तता मिळवा. डॉक्टर प्रांजल चव्हाण, तुम्ही इथे आलात आणि योग्य मार्गदर्शन केलं, योग्य प्रकारे आपल्या प्रेक्षकांना व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय हे समजावून सांगितलं, त्याचे उपचार घेण्यासाठी नम्मा होमिओपॅथी कशी लागू पडते याबद्दल सुद्धा सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये ठाणे आणि दादर, त्याचबरोबर पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि कर्नाटकामध्ये आहेत. जवळच्या क्लिनिक्सला लवकर भेट द्या. व्याधी कोणतीही असो, आजार कोणताही असो, मग ब्लड प्रेशर असेल, व्हेरिकोज व्हेन्स असतील, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, एखादा स्त्री रोग किंवा गायनॅक प्रॉब्लेम्स असतील, अगदी साधा सर्दी खोकला असेल किंवा कोणतीही व्याधी असेल, या सगळ्या त्रासातनं मुक्तता मिळवण्यासाठी एकच नाव म्हणजे नम्मा होमिओपॅथी. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य